नमस्कार मित्रांनो. दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट हल्ल्याचा कट उघड, मुंबईवरती दहशतवादी हल्ल्याची सावट. अशा बातम्या तुम्ही टीव्हीवर अनेकदा बघितल्या असतील. पण कधी विचार केलाय का? हल्ल्या अगोदरच या बातम्या पोलिसांना सांगतो कोण? तर या बातम्या कळतात गुप्तहेरांकडून. गुप्तहेरांनाच आपण जासूस किंवा स्पाय एजंट म्हणतो. यांच्याबद्दल जास्त बोललं जात नाही, कारण यांची दुनियाच वेगळी असते. एका नवीन राष्ट्रामध्ये एक नवीन ओळख बनवून ते तिथे राहत असतात आणि आपल्या देशाविरुद्ध होणाऱ्या कारवायाबद्दल ते गुप्तपणे आपल्याला माहिती पाठवत असतात. माझ्या मते हा जगातील सर्वात डेंजरस जॉब आहे. कारण दुश्मन राष्ट्रामध्ये राहणं, आपण काय करतोय हे आपल्या घरच्यांनाही न सांगणं आणि जेव्हा पकडले जाऊ तेव्हा देश सुद्धा आपल्याला ओळख दाखवत नाही. कारण अशा प्रकारे एजंट दुसऱ्या देशामध्ये पाठवणे बेकायदेशीर असते. देशासाठी जीव पणाला लावणाऱ्या योद्ध्यांना शेवटी आपल्या देशाची माती सुद्धा नशीब होत नाही. तर चला मित्रांनो, आज आपण एका अशाच गुप्तहेराबद्दल बघणार आहोत, जो दुश्मन राष्ट्रामध्ये जातो, तिथं त्यांचा विश्वास संपादन करतो आणि त्या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या शर्यतीपर्यंत पोहोचतो. तर कोण आहे इली कोहेन आणि काय आहे त्याची कहाणी? चला मित्रांनो, आपण या व्हिडिओमधून बघूया. हिटलरने जर्मनीमध्ये 60 लाख ज्यू लोकांची हत्या केली होती आणि ज्यू लोकांना समजलं होतं, जर स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर एका नवीन देशाची गरज आहे. 1948 मध्ये जगभरातील ज्यू लोकांनी एकत्रित येऊन इस्रायल या नावाचा देश स्थापन केला. पण इस्रायलचे सुरुवातीपासूनच शेजारील अरब राष्ट्राशी संबंध खराब होते. त्यामुळे हे राष्ट्र आज न उद्या एकत्र येऊन इस्रायलवर कब्जा करतील अशी भीती इस्रायलला सुरुवातीपासूनच होती. त्यामुळे इस्रायलला अशा एजंटची गरज होती, जे दुश्मन राष्ट्रात राहून इस्रायल विरुद्ध होणाऱ्या कारवाईबद्दल गुप्तपणे माहिती पाठवते. आणि यासाठीच वेगवेगळ्या देशासाठी वेगवेगळे एजंट निवडले जातात. सिरिया या देशासाठी इली कोहेनची निवड केली जाते. इली कोहेनला इस्रायलमध्ये ट्रेनिंग दिली जाते आणि त्यानंतर एक नवीन ओळख बनवून त्याला अर्जेंटिनामध्ये पाठवलं जातं. आता अर्जेंटिनामध्ये इली कोहेन एक बिझनेसमॅन होता आणि इथे त्याचं नाव होतं कामेल अमीन थाबेट. इथे इली कोहेन सिरियन एम्बेसीमध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्याशी ओळख वाढवू लागतो, त्यांना पार्ट्या देऊ लागतो. याच वेळी इली कोहेनची ओळख सिरियन आर्मीमध्ये असणारे अमीन अल हफीज यांच्याशी होते. हेच अमीन अल हफीज पुढे जाऊन सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बनतात आणि ही इली कोहेनसाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती सिरियामध्ये एंट्री करण्यासाठी. बिझनेसच्या बहाण्याने इली कोहेन सिरियामध्ये जातो. तिथे तो दमिश्क या शहरामध्ये एक मोठं घर खरेदी करतो. प्रचंड पैसा आणि आलिशान पार्ट्या याच्या जीवावर इली कोहेनकडे सर्व अधिकारी आपोआप आकर्षित होतात. शिवाय इली कोहेन हा सिरियन राष्ट्राध्यक्षांचा मित्र असल्यामुळे शंकेचं काही कारणच नव्हतं. या पार्ट्यामध्ये मोठमोठे अधिकारी लष्करी कारवायाबद्दल उघडपणे बोलत असायचे. जरी इली कोहेन नशेत असलेला भासवत असला तरी तो या सर्व गोष्टी बारकाईने लक्ष देऊन ऐकायचा आणि संध्याकाळी येऊन रेडिओ ट्रान्समिशनद्वारे इस्रायलला पाठवायचा. सिरियाच्या राजकारणामध्ये इली कोहेनचा दबदबा वाढत होता. इली कोहेनला डेप्युटी डिफेन्स मिनिस्टर्सची सुद्धा ऑफर दिली होती, पण इली कोहेनने ती नाकारली होती. असंही बोललं जातं, सिरियाचे राष्ट्राध्यक्षांनी असं अनेक वेळा बोलून दाखवलं होतं की सिरियाचा येणारा राष्ट्राध्यक्ष हा इली कोहेनच असेल म्हणून. याच्यानंतर इस्रायलचे शेजारील 6 राष्ट्रांचे युद्ध होते आणि या 6 देशांना इस्रायल 6 दिवसामध्ये हरवतो. ही गोष्ट संपूर्ण जगासाठी खूप शॉकिंग होती, कारण इतका छोटा देश इतक्या बलाढ्य देशांना कसा हरवू शकतो हाच प्रश्न संपूर्ण जगाला पडला होता. पण याचं सर्व श्रेय जात होतं इली कोहेनला, कारण सिरियाचे सर्व सिक्रेट्स हे इली कोहेनने अगोदरच इस्रायलला पाठवले होते. याच्यामुळेच इस्रायल या 6 देशाविरुद्ध युद्ध जिंकू शकलं होतं. पण या युद्धामधून सिरियाला एक गोष्ट समजली होती की कोणी तर आहे जे आपल्यामध्येच राहून आपले सिक्रेट्स इस्रायलला कळवत आहे आणि जर वेळेवर आपण या जासूसला नाही पकडलं तर येणाऱ्या काळामध्ये ही खूप जास्त नुकसान होईल. याच्यासाठी सिरियाचे राष्ट्राध्यक्ष रशियाची मदत घेतात. रशियाची गुप्तहेर संघटना होती KGB. त्यांच्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होती. ही गुप्तहेर संघटना सिरियामधून बाहेर जाणाऱ्या सिग्नलवर निगराणी ठेवायला सुरुवात करते आणि ही गोष्ट खूप गोपनीय ठेवली जाते, कारण सिरियाच्या राष्ट्राध्यक्षांना माहीत होतं जो कोणी जासूस आहे तो खूप मोठ्या पदावर आहे. एप्रिल 1965 मध्ये नेहमीप्रमाणे इली कोहेन आपल्या घरातून रेडिओ ट्रान्समिशनद्वारे माहिती इस्रायलला पाठवत होता आणि हे रेडिओ सिग्नल KGB द्वारे पकडले जातात आणि जिथून माहिती ट्रान्सफर होत आहे त्या जागेचे लोकेशन सिरियन आर्मीला पाठवले जाते. तत्काळ सिरियन आर्मी तिथे पोहोचते आणि इली कोहेनला अटक करते. तिथे इली कोहेन जासूस असल्याचे अनेक पुरावे सुद्धा सापडतात. इली कोहेनची अटक ही सिरियासाठी खूप जास्त शॉकिंग गोष्ट होती, कारण सर्व अधिकारी हे इली कोहेनचे मित्र होते. शिवाय सिरियाचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा इली कोहेनचे मित्र होते. त्यामुळे या सर्व गोष्टीवर विश्वास ठेवणे खूप जास्त अवघड होतं. इली कोहेनला टॉर्चर केलं जातं आणि 1 महिनाभराने दमिश्क या शहरामध्ये भर चौकात इली कोहेनला फाशी देण्यात येते. इली कोहेनची डेड बॉडी इस्रायलकडून मागण्यात येते, पण याला सिरिया स्पष्ट शब्दात नकार देतो. तर ही कहाणी होती इली कोहेनची, जो आपल्या पत्नीपासून आपल्या मुलांपासून
दूर राहून आपल्या देशासाठी काम करत होता. तर तुमचं काय मत आहे या व्हिडिओवर? नक्की आम्हाला कळवा.